श्री गुरुचरित्र कथासार. श्री गुरूंच्या कृपेने विप्रवर्यांचा उदर शूळ गेला. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. त्यानंतर शिष्यांसमवेत ते दक्षिणी यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले. तिथे आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्रात देह त्यागाल. हे ऐकून उभयता कृतकृत्य झाली. श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या. त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही पतींची सेवा करा, संसार करा. तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील. तुम्हाला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुनश्च दर्शन होईल. मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा. तिथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल. त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गाय गौतम ऋषींच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने त्या काडीचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने ती गाय मरण पावली. त्या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीच स्नान करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तपश्चर्येने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पाप शालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रगट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रगट केली. गौतम ऋषींमुळे तिला गौतमी असे नाव पडले. त्यानंतर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गाय गौतम ऋषींच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने त्या काडीचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने ती गाय मरण पावली. त्या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून त्या गंगेमध्ये स्नान करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तपश्चर्येने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे अंशतः प्रकट केली. गौतम ऋषींमुळे तिला गौतमी असे नाव पडले. त्यानंतर गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत श्रीगुरू मंजिरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानसपूजा करत असत. श्रीगुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा. तुम्हाला दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वादही दिला. त्यानंतर श्रीगुरू वासर ब्रह्मेश्वर स्थानी गेले. तेथील नदीत शिष्यांसहित स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले. त्यांचे अन्नाशी उभे वैरच होते. ते फलाहारच करायचे. ते महिना पंधरवड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्ठान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. शेवटी त्यांनी आता प्राणत्यागाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून त्यांनी आपल्या पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले. श्रीगुरूंनी त्यांची वेदना जाणली. त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे. आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यावेळी सायनदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आले. श्रीगुरूंनी त्यांचे गोत्र, मूळ नाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेव,
हे ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहेत, यांना तुमच्या घरी न्या व उडदाचे वडे, सांदणे आणि दुग्ध मिश्रित पक्वान्नांचे उत्तम भोजन द्या. त्यावर सायनदेव म्हणाले, माझ्या घरचे अन्न खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, उगीच संशय घेऊ नका, सांगितल्याप्रमाणे करा. तेव्हा सायनदेव म्हणाले, स्वामी, या ब्राह्मणांसमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले. स्नानसंध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्रीगुरू आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणाला घेऊन सायनदेवांच्या घरी गेले. सायनदेव आणि त्यांच्या पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. सायनदेव आणि त्याच्या पत्नीने सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते व्याधिग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः बरे झाले. हे नामधारक, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहणार? श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13 समाप्त.